गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मग आतापर्यंत आपण रेडॉक्स रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघितल्या आहेत. त्याच्यानंतर रेडॉक्स रिॲक्शनचे डेफिनेशन आपण बघितले. त्याच्यानंतर हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर, हाऊ टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ॲन ॲटम ऑफ ॲन एलिमेंट इन अ मॉलिक्यूल, त्याचे रूल्स आपण बघितले. त्याचे कॅल्क्युलेशन्स आपण केले. एखाद्या इलेमेंटच्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा. बघा, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्टॉक नोटेशन रिप्रेझेंटेशन. स्टॉक रिप्रेझेंटेशन म्हणजे स्टॉक नोटेशन काय असेल का, स्टॉक रिप्रेझेंटेशन काय असेल. समजा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे आणि त्या कंपाऊंडमधल्या किंवा त्या मॉलिक्यूलमधल्या एखाद्या इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला रिप्रेझेंट करायची आहे. जसं आपण कॅल्क्युलेट करताना सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली, बरोबर आहे. H2SO4 मधल्या HNO3 मधल्या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली. तर त्या एखाद्या कंपाऊंडमधला, एखाद्या मॉलिक्यूलमधला एखादा इलेमेंट जो असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट त्या इलेमेंटच्या सिम्बॉलच्या बाजूला लगेच रोमन याच्यात रिप्रेझेंट करायची. रोमन 1 2 3 4 कसं दाखवतात हे तुम्हाला माहिती आहे. तर एखाद्या इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट त्या मॉलिक्यूलमध्ये रोमन याच्याने दाखवणं त्याला म्हणणार तुम्ही स्टॉक नोटेशन. याला स्टॉक असा शब्द का वापरला असेल? बिकॉज दिस वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट अल्फ्रेड स्टॉक. अल्फ्रेड स्टॉक या सायंटिस्टने हे डिस्कवर केलं आहे, म्हणून त्याला म्हटलं आपण स्टॉक नोटेशन. जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. सपोज हिअर यू आर गिवन FeCl3. बघा, आता ह्या FeCl3चा जर आपण विचार केला, फेरिक क्लोराईड, बरोबर आहे. मग ह्या FeCl3मध्ये Fe आणि Cl ह्या दोघांचा ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सहज सांगू शकतात, कॅल्क्युलेट करू शकतात. क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर आहे -1. समजा तुम्हाला Feचा माहिती नाही असं आपण समजू. X कसं कॅल्क्युलेट करतात हे आपण भरपूर एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, बरोबर आहे. मग कॅल्क्युलेशन कसं करणार बघा. आता X प्लस क्लोरीनचा -1 असे किती क्लोरीन घ्यायचे आहेत? 3दा, बरोबर आहे. अँड सर्वांची बेरीज. कॅल्क्युलेशनचे रूल जे आहेत असाइन, त्यात 6वा रूल तुम्हाला दिला आहे बघा. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द ऑक्सिडेशन नंबर इज ऑलवेज 0 इन न्यूट्रल मॉलिक्यूल. हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज 0 या ठिकाणी येईल, बरोबर आहे. मग आता बघा X प्लस दिस 1 आणि शेवटी 0 आपण दाखवलं आहे. मग हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करणं सोपं आहे खूप. देअरफॉर X इक्वल टू, किंवा एक स्टेप वाढवून घेऊ आपण याच्यामध्ये, X -3 which is equal to 0. therefore X equal to +3. म्हणजे आता या ठिकाणी Fe जो आहे तो +3 आणि क्लोरीन तुमचा -1च असणार आहे. एका क्लोरीनसाठी, एका क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आपण दाखवली -1. 3 क्लोरीनची एकत्र दाखवायची नाही, -3 डायरेक्ट असं नाही होत. इथं म्हटलं आपण 3दा क्लोरीन, म्हणजे ते परत दाखवायची गरज नाही. इथं क्लोरीन 2 असतील, 3 असतील, 4 असतील, पण एका क्लोरीनवर किती चार्ज आहे तोच फक्त वर दाखवायचा. एका Feवर किती चार्ज आहे तो फक्त आपण वर दाखवतो, बरोबर आहे. तर एका Feवरचा चार्ज झाला +3, म्हणजे Feची ऑक्सिडेशन स्टेट आली +3. हा जो कंपाऊंड तुम्हाला आता दिला आहे FeCl3, याला आपल्याला आता स्टॉक नोटेशनने दाखवायचं आहे मित्रांनो. तो कसं दाखवणार बघा, तोच कंपाऊंड आहे, लिहिण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. ओके, मग स्टॉक नोटेशनमध्ये Fe लक्ष द्या व्यवस्थित. Feची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 3 आहे. मग त्याला स्टॉक नोटेशनमध्ये आपल्याला दाखवायचं असेल तर त्याला आपण रोमन न्यूमरल्सने दाखवणार, रोमन नंबर्सने आपण त्याला दाखवणार. तर 3 जो आहे तो रोमन याच्यात असा दाखवतात, माहिती आहे तुम्हाला. आणि त्या 3ला पॅरेंथेसिसमध्ये दाखवायचं, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. ज्या इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट आहे तो अगोदर लिहिला, त्याच्या बाजूला त्याच्या सिम्बॉल, नंतर लगेच पॅरेंथेसिसमध्ये रोमन याच्यात त्याला दाखवलं, आणि शेवटी क्लोरीन जो आहे तो या ठिकाणी आपण लिहिला. म्हणजे यालाच आपण स्टॉक नोटेशनमध्ये या पद्धतीने दाखवणार. पण तुम्ही म्हणणार की Feची ऑक्सिडेशन स्टेट आपण लिहिली, मग Clची नाही लिहिली, बरोबर आहे. तर
जनरली स्टॉक नोटेशन, लक्ष द्या, महत्त्वाचं आहे खूप. स्टॉक नोटेशन आपण कोणासाठी वापरतो? स्टॉक नोटेशन इज जनरली युटिलाइज फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल्स. मेटलची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती जर तुम्हाला रिप्रेझेंट करायची असेल तर आपण स्टॉक नोटेशन वापरतो. क्लोरीन तुमचा मेटल नाही म्हणून ते आपण वापरली नाही. लक्षात आलं? मग आता जसं या ठिकाणी तुम्ही FeCl3चं सॉल्व केलं आहे किंवा लिहिलं आहे तसं तुम्हाला जर सांगितलं व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ SnCl4 अँड रिप्रेझेंट इट बाय स्टॉक नोटेशन. ह्या SnCl4ला तुम्हाला स्टॉक नोटेशनने दाखवायचं आहे. क्लोरीन हे तुम्हाला आता कॅल्क्युलेट करता आलं. प्रत्येक वेळेस असं कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे. 4 क्लोरीन आहेत, -4, SN झाला तुमचा +4. कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला समजेल. तर SNवर तुमचा चार्ज येईल +4, क्लोरीनवर एका क्लोरीनवरचा चार्ज -1. ओके, मग SNवर 4 आहे म्हणून या ठिकाणी आपण 4 दाखवणार आणि इकडे हा तुमचा Cl4 ॲज इट इज असणार आहे. बरोबर आहे? किंवा तुमचा गोल्ड तुम्हाला दिला आहे AuCl, AuCl2, AuCl3, ऑरम. बरोबर आहे? मग याच्यात 2 क्लोरीन म्हणजे डेफिनेटली +2 असला पाहिजे. हा -1, दॅरफॉर इट इज Au. नंतर 2 दाखवण्यासाठी रोमन याच्यातलं यूज केला आपण आणि हे दोघं क्लोरीन. लक्षात आलं? तर हे झालं तुमचं स्टॉक नोटेशन. एखाद्या इलेमेंटच्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट रोमन याच्यात दाखवणे अल्फ्रेड स्टॉकने सांगितल्याप्रमाणे, म्हणून त्याला म्हटलं आपण स्टॉक नोटेशन. खूप सिम्पल आहे. बघा, याच्यावर तुम्हाला काही वेळेस क्वेश्चन विचारला जाईल. असा एखादा कंपाऊंड दिला असेल आणि सांगितलं जाईल तुम्हाला रिप्रेझेंट इट इन अ स्टॉक नोटेशन. अशा कंपाऊंडला तुम्ही स्टॉक नोटेशनच्या साह्याने कसं दाखवणार, याचं स्टॉक नोटेशन तुम्ही कसं करणार. तर आता तुम्हाला सहज समजलं मित्रांनो. दोघं तिघं एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. त्याच्यावरून तुमचं लक्षात आलं की आपण स्टॉक नोटेशनने त्याला कसं दाखवलं. किंवा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला आहे. परत एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण. समजा तुम्हाला दिलेला आहे MnO2. बरोबर आहे? मॅंगनीज ऑक्साईड तुम्हाला दिलेला आहे. ह्याला तुम्हाला आता स्टॉक नोटेशनने दाखवायचं आहे. तर कसं दाखवणार? बघा, आता ऑक्सिजन असतो तुमचा -2. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. आता रूल्स आपण बघितलेले आहेत. ऑक्सिजन असतो -2. बरोबर आहे? हा -2. किती ऑक्सिजन आहेत? 2 आहे, म्हणजे तो -4 झाला. -4 म्हणजे Mn+4 असला पाहिजे. हे तुम्हाला लगेच समजलं पाहिजे. आता मग याचं स्टॉक नोटेशन तुम्ही कशा पद्धतीने करणार? सोपं. आता तुम्हाला Mn समजला आहे, +4 आहे. +4 कसा दाखवणार? तिथं ± दाखवायची गरज नाही. फक्त रोमन याच्यात तुम्हाला ते दाखवायचं आहे. आणि तुम्हाला म्हटलं मी की इथं रोमन याच्यात दाखवताना फक्त आपण स्टॉक नोटेशन कोणाचं दाखवतो? मेटल्स. आणि मेटल्स नेहमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. रूल्समध्ये बघितलं आपण. म्हणजे ± दाखवायची गरज नाही अजिबात. तर मेटलसाठी तो प्लसच असणार आहे. बघा, Mn4 आणि हा O2 याची ऑक्सिडेशन स्टेट दाखवायची गरज नसते. लक्षात आलं? तर सहज आपण कुठल्याही कंपाऊंडचं स्टॉक नोटेशन जे आहे ते रिप्रेझेंट करू शकतो. मग जर समजा तुम्हाला परीक्षेत विचारलं असेल तर सहज तुम्ही ते सांगू शकतात. पण त्याच्याऐवजी जर समजा तुम्हाला दिलेलं असेल कंपाऊंड, तुम्हाला दिलं आणि त्याचं स्टॉक नोटेशन दाखवायचं, सहज दाखवतील मित्रांनो. पण त्याच्याही तुम्हाला असं म्हटलं आहे, एखादा कंपाऊंड दिला आहे आणि म्हटलं आहे मर्क्युरी आणि तिथं म्हटलं आहे सेकंड आणि क्लोराईड. बघा काय दिलं आहे? मर्क्युरी क्लोराईड. आणि प्रश्न काय विचारला बघा तुम्हाला आता? राईट द फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. तर ह्या कंपाऊंडचा फॉर्म्युला तुम्हाला आता लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला नाव दिलेलं आहे, मर्क्युरीची ऑक्सिडेशन स्टेट दिलेली आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय लिहायचं आहे? फॉर्म्युला लिहायचा आहे. बघा आता मर्क्युरी कसं दाखवतात तुम्हाला माहिती आहे, Hg. आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट पण दिली आहे 2. म्हणून लिहिलं मी Hg ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्याच्यासोबत काय मित्रांनो बघा, क्लोराईड म्हणजे क्लोरीन आहे. क्लोरीन लक्षात द्या. आता मी सांगतो व्यवस्थित, लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल, समजेल. बघा आता क्लोरीन हा हॅलोजन आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. जनरली फ्लोरीन तर -1 असतोच नेहमी 100%. बाकीचे हॅलोजन पण तुम्हाला -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. मग हा जो क्लोरीन आहे हा -1 आहे. हा बघा क्लोरीन हा किती आहे? -1.
आणि इकडचा जो मर्क्युरी आहे हा आहे तुमचा +2, कारण की मर्क्युरी मेटल आहे आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट 2 दिली म्हणजे ती की +2 असणार आहे. मग इथं मायनस इथं +2 दोघं सारखे करायचे आपल्याला, म्हणून काय करावं लागेल, याला मी जर 2 ने मल्टिप्लाय करून टाकलं तर काय होऊन जाईल बघा, हा +2 हा -2 दोघांची बेरीज करा किती येईल 0. म्हणजेच मला क्लोरीन जो आहे तो किती वेळेस घ्यावा लागणार आहे, 2दा घ्यावा लागणार आहे. म्हणून बघा या ठिकाणी लिहिलं मी Hg2 Hg सेकंड आणि Cl2. मग याला स्टॉक नोटेशनच्या ऐवजी डायरेक्ट दाखवायचे असेल तर HgCl2, म्हणून मर्क्युरी 2 क्लोराईडचा फॉर्म्युला आहे तुमचा HgCl2. त्याच्यामध्ये Hgची ऑक्सिडेशन स्टेट असेल 2, बरोबर आहे. आता बघा जसं आता मर्क्युरी क्लोराईड म्हटलं आहे तसं तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा फेरिक 3 क्लोराइड, बरोबर आहे, फेरिक 3 क्लोराइड. इथं पण त्याच पद्धतीने फेरिक म्हणजे Fe, बरोबर आहे, आणि क्लोराईड म्हणजे Cl. आता किती क्लोरीन घेणार मित्रांनो, परत क्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट असते -1, याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. दोघं सारखे असल्या पाहिजे की दोघांची बेरीज 0 आली पाहिजे, म्हणजे हा +3 तर हा -3 असला पाहिजे. हा -3 येण्यासाठी काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा हा +3 झाला -3 झाला, दोघांची बेरीज केली तर ते 0 येईल. मग मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून याचं स्टॉक नोटेशन आलं Fe3Cl3. मग याला डायरेक्ट दाखवायचं असेल तर FeCl3. तर अशा पद्धतीने स्टॉक नोटेशन आपण कुठल्याही कंपाऊंडचं सहज दाखवू शकतो. जसं आता क्रोमियम ऑक्साईड तुम्हाला दिलं, महत्त्वाचा कंपाऊंड आहे, लक्ष द्या, परीक्षेत तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा काय म्हटलंय, क्रोमियम ऑक्साईड. मग ह्या क्रोमियम ऑक्साईडला तुम्हाला आता फॉर्म्युला यूज करून रिप्रेझेंट करायचं आहे. मग क्रोमियम ऑक्साईडला बाय युझिंग फॉर्म्युला तुम्ही कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार, बघा काय दिलेलं आहे, क्रोमियम 3, समजून घ्या, महत्त्वाचं एक्झाम्पल आहे क्रोमियम 3 ऑक्साईड. अगदी सिंपल आहे, फक्त कॉन्सन्ट्रेशन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. बघा फॉर्म्युला आपण तयार करू आता. क्रोमियम कसा दाखवतो तुम्हाला माहिती आहे, Cr, बरोबर आहे. जे दिलं आहे ते लिहून टाकायचं सरळ सरळ आपल्या याच्यात, जसं आपल्याला समजेल तसं. Cr, क्रोमियमच्या ऐवजी Cr लिहिला, 3 जास्त दाखवला. ऑक्साईड आहे म्हणजे मित्रांनो काय असणार आहे, ऑक्सिजन असणार, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, बरोबर आहे. आता बघा क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट मेटल आहे, मेटल आहे म्हणजे काय प्लस, आणि इथं ऑलरेडी 3 देऊन टाकला आहे, बरोबर आहे. ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो 2, समजला. एक +3 एक -2 दोघं सारखे असले पाहिजे, कारण की दोघांची बेरीज 0 तुम्हाला करायची आहे, बरोबर आहे. मग मी समजा याला 1 ने मल्टिप्लाय केलं, 1 ने केलं तर तो -2 राहील, 2 ने केलं तर तो -4 होऊन जाईल, याच्यापेक्षा जास्त जाईल. 3 ने केलं तर तो -6 होईल. बघा आता याला 3 ने मल्टिप्लाय काय झाला तो -6. मग याला पण -6 करता येईल का, येस डेफिनेटली. याला 2 ने मल्टिप्लाय करा, बघा आता दोघांची बेरीज करून बघा, +3 × 2 म्हणजे झाला +6, -2 × 3 म्हणजे झाला -6. बघा आपण काय केलं आता, क्रोमियमला 2 ने मल्टिप्लाय केलं, ज्याच्यावरच्या चार्ज आहे +3 त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. ऑक्सिजनवर चार्ज आहे -2, त्याला पण कशाने मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं, बस झालं आपलं काम. मग काय करणार आता, क्रोमियम लिहिला मी बघा, क्रोमियम, त्याच्यानंतर क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे, ऑलरेडी दाखवली गेली, आता परत दाखवायची गरज नाही. पण क्रोमियम किती वेळेस घेतला आपण, 2दा घेतला आहे म्हणून 2, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन लिहिला आपण, ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन त्याची ऑक्सिडेशन स्टेट -2, पण तो किती वेळेस घेतला आहे आपण, 3 टाइम्स. देअरफॉर हियर द ऑक्साइड ऑफ क्रोमियम 3 ऑक्साइड, क्रोमियम 3 ऑक्साइड इज युअर Cr2O3. लक्षात आला. तर ह्या पद्धतीने सहज कुठल्याही कंपाऊंडचं स्टॉक नोटेशन तुम्हाला दिलेलं असेल, हे झालं एक प्रकारे स्टॉक नोटेशन, त्याच्यावर तुम्ही त्याचा फॉर्म्युला दाखवू शकतात, बरोबर आहे. परत असाच एक कंपाऊंड तुम्हाला सांगतो, सेम कंपाऊंड, दॅट वन इज युअर फेरिक ऑक्साईड. काल परवा तुम्हाला सांगितलं बघा मी,
आयर्नचे 3 ऑक्साईड सांगितले, फेरस ऑक्साईड, फेरिक ऑक्साईड अँड फेरिक ऑक्साईड. बघा आता फेरस ऑक्साईड आणि फेरिक ऑक्साईडचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. आणि इथं देताना त्यांनी काय दिलेलं आहे, फेरिक 3 ऑक्साईड, फेरिक 3 ऑक्साईड, फेरिक 3 ऑक्साईड. बघा आता फेरिक 3 ऑक्साईड दिलेला आहे. मग काय करणार तुम्ही, वरचं एक्झाम्पल प्रमाणे फेरिक Fe, आयर्न Fe दाखवणार, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे 3. त्याच्यानंतर इकडे ऑक्सिजन, बरोबर आहे. बघा याचा ऑक्सिडेशन नंबर 3+3, ऑक्सिजनचा तुम्हाला माहिती आहे -2. दोघांची बेरीज सारखी आली पाहिजे. हा 3×2 सारखा येईल का, नाही. मग अशा इंटिजरने मल्टिप्लाय करा जेणेकरून दोघं सारखे होतील. याला मला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हा झाला तुमचा +6, हा झाला तुमचा -6. +6 -6ची बेरीज केली तर ती 0 येणार. मग बघा आता Feला मी कितीने मल्टिप्लाय केलं आहे, Feला मी 2ने मल्टिप्लाय केलं आहे. म्हणून या ठिकाणी लिहिताना काय करेल मी, Fe2. ऑक्सिजनला मी कितीने मल्टिप्लाय केलं आहे, 3ने, म्हणून Fe2O3. असाच तुम्ही ॲल्युमिनियम ऑक्साईडचा फॉर्म्युला सांगू शकतात. असाच तुम्ही स्टॅनस क्लोराईडचा फॉर्म्युला तयार करू शकतात, स्टॅनिक क्लोराईडचा फॉर्म्युला तयार करू शकतात. आता बघा फेरिक क्लोराईड तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर आहे. असंच तुम्हाला दिलेलं आहे फेरस क्लोराईड, फेरिक ऑक्साईड आहे आणि फेरस ऑक्साईड तुम्हाला दिला आहे, फेरस2 ऑक्साईड. खूप सोपा आहे याचा फॉर्म्युला. बघा आता फेरस ऑक्साईडचा फॉर्म्युला कसा तयार करणार. फेरस म्हणजे Fe आला, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला दिले +2. प्लस का म्हटलं मी, कारण की तो मेटल आहे. आणि ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन असणार आहे. बघा हा +2 आहे कारण की ऑलरेडी देऊन टाकला आहे. आणि हा -2 आहे. +2 -2 0 होणार, कशानेच मल्टिप्लाय करायची गरज नाही. म्हणजे याचा फॉर्म्युला आला तुमचा FeO, फेरस ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे FeO. फेरिक ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे Fe2O3. तर स्टॉक नोटेशन दिलेलं असेल तर कंपाऊंड कसा काढायचा, कंपाऊंड दिलेलं असेल त्याचं स्टॉक नोटेशन कसं लिहायचं, या दोघं गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. लक्षात आलं, खूप सिम्पल आहे, खूप इझी आहे, सहज तुम्हाला ते जमवू शकतं. फक्त कॉन्सन्ट्रेशन जर व्यवस्थित असेल तर. बघा त्याच्यानंतर ऑक्सिडेशन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण बघितलं, बरोबर आहे. आता स्टॉक नोटेशन पण बघितलं. मग ह्या ऑक्सिडेशन नंबरचा यूज काय मित्रांनो, ऑक्सिडेशन नंबर इज यूज्ड टू डिफाईन, बघा काय सांगतो लक्ष द्यायचं, ऑक्सिडेशन नंबर इज यूज्ड टू डिफाईन ऑक्सिडेशन. It is used to define reduction. It is used to define redox reaction. It is used to identify the oxidizing agent, that is oxidant. It is used to identify the reducing agent, that is reductant. बघा पाचही गोष्टी आपण ऑक्सिडेशन नंबरचा यूज करून करू शकतो. कुठल्या 5 गोष्टी, ऑक्सिडेशन ओळखू शकतो, रिडक्शन ओळखू शकतो, रेडॉक्स रिॲक्शन आहे किंवा नाही ते ओळखू शकतो आपण. त्याच्यानंतर ऑक्सिडंट ओळखू शकतो, रिडक्टंट पण आपण ओळखू शकतो. मग कशा पद्धतीने ते ओळखता येईल ते आपण या ठिकाणी आता बघणार. मग रेडॉक्स रिॲक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर आपल्याला बघायचं. ऑक्सिडेशन नंबर आपण आयडेंटिफाय करू शकतो. मग त्या ऑक्सिडेशन नंबरचा यूज करून तुम्हाला 5 वेगवेगळ्या गोष्टी करायच्या ज्या ऑलरेडी तुम्हाला मी सांगितल्या. म्हणून आपण या ठिकाणी बघतोय बघा, रेडॉक्स रिॲक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. रेडॉक्स रिॲक्शन काय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, इट इज द reaction in which simultaneous oxidation and reduction takes place. Simultaneous oxidation reduction एकाच रिॲक्शनमध्ये होत असेल तर ती तुमची रेडॉक्स रिॲक्शन, बरोबर आहे. मग ऑक्सिडेशन नंबरचा यूज करून तुम्हाला आता ह्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रेडॉक्स म्हणजे काय, ऑक्सिडंट म्हणजे काय, रिडक्टंट म्हणजे काय. Therefore here now first of all consider what is oxidation. ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय, खूप सिंपल आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा ऑक्सिडेशन काय असणार आहे, सिम्पली इट इज द रिॲक्शन इन विच, काय सांगतो व्यवस्थित आहे का, द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन्क्रीजेस. ऑक्सिडेशन नंबर जर इन्क्रीज होत असेल, अपवर्ड डिरेक्शनचा एरो दाखवला म्हणजे वाढणे,
एखाद्या इलेमेंटचा ऑक्सिडेशन नंबर जर त्या रिॲक्शनमध्ये वाढत असेल तर त्याला म्हणणार तुम्ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. बरोबर आहे. द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲन एलिमेंट इन अ रिॲक्शन इन्क्रीजेस. म्हणजे तो रिॲक्टंट साईडला वेगळा असेल, प्रॉडक्ट साईडला वेगळा असेल. रिॲक्टंट साईडला कमी असेल, प्रॉडक्ट साईडला जास्त असेल, म्हणजे काय वाढलेला असेल, अशा रिॲक्शनला म्हणणार तुम्ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. जसं फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन बघू आपण. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. सपोज यू आर गिवन व्हेरी सिम्पल, दॅट इज SnCl2. इकडेच लिहितो मी त्याला SnCl2 विच इज नोन ॲज स्टॅनस क्लोराईड. आणि ह्या SnCl2चं कन्व्हर्शन SnCl4 मध्ये झालं. रिॲक्शन बॅलन्स नाही. ओके, बॅलन्सिंगचा आपण नंतर विचार करू. फक्त आता याच्यात ऑक्सिडेशन नंबर कसा वाढलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. कारण की ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन नंबर वाढतो त्या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन म्हणणार. ओके, मग बघा आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन तुम्हाला माहिती आहे -1. 2 क्लोरीन आहेत म्हणून -2. आता हे कॅल्क्युलेशन डिटेल लिहिण्याची गरज नाही आपल्याला. Snचा ऑक्सिडेशन नंबर काय आला मित्रांनो? इट्स अ +2. +2 का आला तुम्हाला समजलं. एका क्लोरीनचा -1, 2 क्लोरीनचा -2, त्याला 0 करायचं म्हणजे हा +2 असला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे हा +2. तसं या ठिकाणी बघा एका क्लोरीनचा -1, 4 क्लोरीनचा -4, म्हणजे Sn तुमचा काय असला पाहिजे? Sn शुड बी +4. Sn तुमचा +4 असला पाहिजे. बघा आता तुमच्याकडे रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण SnCl2चं कन्व्हर्शन SnCl4 मध्ये केलं आहे. आणि जर तुम्ही आता या ठिकाणी चेंज इन ऑक्सिडेशन नंबर बघणार, बघा 2 आणि 4 +2चा +4 होणे म्हणजे काय झालं? वाढला का कमी झाला? इट इज इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. याला काय म्हणणार मग तुम्ही? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि मित्रांनो इथं म्हटलं आपण इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर त्या रिॲक्शनला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. म्हणजे या ठिकाणी SnCl4 तयार होणं कशापासून? SnCl2 पासून. ही कुठली प्रोसेस झाली? ऑक्सिडेशन. काही त्यातला Sn जो आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला आहे, क्लोरीनचा वाढलेला नाही. क्लोरीन इकडे -1 आहे. एका क्लोरीनचा विचार करायचा. 2 क्लोरीन किंवा 4 क्लोरीन किंवा 100 क्लोरीन असू शकतात. आपण एका ॲटमचा विचार करतोय फक्त. एका क्लोरीनचा -1, इकडे पण एका क्लोरीनचा -1 इंटू 2 करतो, इंटू 4 करतो. मग ते तर जेवढे ॲटम असतील तेवढ्या त्याला मला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तर या ठिकाणी एका Snचा +2 आहे, तिकडे एकाच Snचा +4 झाला. म्हणजे एका Snचा तो वाढला आहे, 2ने वाढला. बरोबर आहे. वाढलेला जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि ते असेल तुमचं ऑक्सिडेशन. व्हेरी सिम्पल. ओके, नाव त्याच पद्धतीने जसं आपण आता ऑक्सिडेशनला डिफाईन केलं तसंच तुम्ही रिडक्शनला पण डिफाईन करू शकतात मित्रांनो. त्यालाच उलट करून टाका. सिम्पली इट इज द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲन एलिमेंट डिक्रीजेस. अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर जो असेल तो काय होईल? डिक्रीज होईल, कमी होईल. त्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही रिडक्शन रिॲक्शन. रिड्यूस होणे, कमी होणे. ऑक्सिडेशन नंबर जर रिड्यूस झाला, कमी झाला म्हणजेच ती रिॲक्शन असेल तुमची रिडक्शन रिॲक्शन. मग जसं या ठिकाणी आपण SnCl4चं कन्व्हर्शन SnCl2 मध्ये केलं मित्रांनो, त्याच पद्धतीने आपण सेम एक्झाम्पल बघा तुम्हाला लक्षात येईल. FeCl3 कन्वर्टेड इंटू FeCl2. बघा आता लक्षात व्यवस्थित. एका क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर -1, 3 क्लोरीन आहेत म्हणून तो -3 झाला. त्या -3ला मला 0 करायचं आहे म्हणजेच हा +3 असला पाहिजे. हे तुम्हाला आता समजलं पाहिजे, समजेल सहज. एका क्लोरीनचा -1, 2 क्लोरीनचा -2, -2ला मला 0 करायचं आहे म्हणजे Fe काय असला पाहिजे? +2 असला पाहिजे. बघा सहज तुम्ही आता ऑब्झर्व करू शकतात. एका Feचा ऑक्सिडेशन नंबर +3 आहे रिॲक्टंट साईडला, आणि जेव्हा तो प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होत आहे तेव्हा त्याचा ऑक्सिडेशन नंबर +2 झाला आहे. म्हणजे +3चा +2 होणे म्हणजे काय असणार आहे? कमी होणे. बरोबर आहे. +3चा +2 म्हणजे या ठिकाणी काय झाला? डिक्रीज. आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल मित्रांनो तर त्याला म्हणणार तुम्ही रिडक्शन.
तर अशा पद्धतीने सहज तुम्ही ऑक्सिडेशन नंबरचा यूज करून सांगू शकतात वेदर दॅट रिॲक्शन इज युअर ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन. मग आता प्रश्न असा आहे, ऑक्सिडेशन म्हणजे काय तुम्हाला समजलं आहे, रिडक्शन म्हणजे काय तुम्हाला समजलं आहे, मग रेडॉक्स रिॲक्शन काय असणार, व्हॉट इज युअर रेडॉक्स रिॲक्शन. कारण की आपण 5 गोष्टी आयडेंटिफाय करायच्यात आपल्याला. ती रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे, रेडॉक्स आहे का, तो ऑक्सिडंट कुठला आहे, रिडक्टंट कुठला आहे, ते सर्व आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे मित्रांनो, बरोबर आहे. मग रेडॉक्स कोणाला म्हणणार, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर ऑक्सिडेशन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर रिडक्शन, बरोबर आहे. मग रेडॉक्स म्हणजे नेमकं काय, लक्ष द्यावं असेल, सिम्पली इट इज द रिॲक्शन इन विच सायमल्टेनियस इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर टेक्स प्लेस. अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये सायमल्टेनियस इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर टेक्स प्लेस. इन्क्रीज होत असेल तर तो ऑक्सिडेशन, डिक्रीज होत असेल तर ते रिडक्शन. पण एकाच रिॲक्शनमध्ये इन्क्रीज पण होईल आणि डिक्रीज पण होईल तर त्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन. मग ह्या एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवतो, म्हणजे तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शन कशा पद्धतीने असणार हे सहज तुम्हाला समजेल. सपोज दॅट कॉपर ऑक्साईड किंवा क्युप्रिक ऑक्साईड तुम्हाला दिलेला आहे, त्याची रिॲक्शन आपण H2 सोबत करतोय. सेम रिॲक्शन आपण घेतली बघा मित्रांनो. वेन CuO इज रिॲक्टेड विथ युअर हायड्रोजन, तर हायड्रोजन काय करणार आहे बघा, त्याच्यात हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट दी ऑक्सिजन फ्रॉम कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईडमधला ऑक्सिजन ॲब्स्ट्रॅक्ट करण्याचं काम, काढून घेण्याचं काम हा हायड्रोजन करतो. बघा हायड्रोजनने जर ऑक्सिजन काढून घेतला तर शिल्लक काय राहणार आहे, फक्त कॉपर शिल्लक राहणार आहे, बरोबर आहे. कॉपर शिल्लक राहिला आणि हायड्रोजनने ऑक्सिजन काढून घेतला म्हणजेच त्याचं कन्व्हर्शन झालं तुमचं H2O मध्ये. बघा त्या ठिकाणी ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे की रिडॉक्स आहे ते आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो, बरोबर आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, रिडक्शन म्हणजे काय ते पण तुम्हाला माहिती आहे. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ऑक्सिडेशन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे रिडक्शन. आता आपल्याला रेडॉक्स बघायचं आहे, म्हणजे काय, त्याच्यात ऑक्सिडेशन पण झालं पाहिजे, रिडक्शन पण झालं पाहिजे, इन्क्रीज पण झालं पाहिजे, डिक्रीज पण झालं पाहिजे. होतं का ते आपण चेक करू या ठिकाणी. ऑक्सिडेशन नंबर फटाफट तुम्हाला सांगता आला पाहिजे, समजला पाहिजे. बघा ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असतो मित्रांनो, नेहमी -2. सर्व रूल्स व्यवस्थित वाचा, परत परत व्हिडिओज बघा. कॉपर हा जर -2 असेल तर डेफिनेटली हा +2 असला पाहिजे. ओके, सर्वांचे ऑक्सिडेशन नंबर आपण लिहून टाकू. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर कोण सांगेल बरं, विचार करा थोडासा. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर रूल्समध्ये आपण घेतला आहे, 2 ठिकाणी आपण हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर घेतला आहे मित्रांनो. पहिल्याच रूलमध्ये आपण घेतला आहे आणि 4थ्या रूलमध्ये पण घेतला आहे. रूल्स बघा तुम्हाला समजेल. तर पहिल्या रूलमध्ये काय म्हटलं आपण, जनरल रूल आहे तर सर्वांसाठी, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲन एलिमेंट ऐका व्यवस्थित, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲन एलिमेंट इन इट्स फ्री स्टेट or uncombined state means elemental state is always 0. आलं लक्षात. तर हायड्रोजन त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये त्याच्यासोबत कोणीच कंबाईन झालेला नाही, म्हणून या ठिकाणी हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर 0 आपण घेणार. आणि 4थ्या रूलमध्ये काय बघितलं आठवते तुम्हाला, हायड्रोजन जेव्हा दुसऱ्यासोबत कंबाईन झाला असतो तेव्हा तो एक तर +1 किंवा -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. प्लस केव्हा दाखवेल, जर तो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल जर तो नॉन मेटलसोबत कंबाईन असेल. मायनस केव्हा दाखवेल, जेव्हा तो मेटलसोबत कंबाईन असेल. रूल्स व्यवस्थित वाचा, तुम्हाला समजेल. बघा त्या ठिकाणी रिॲक्टंट साईडचे सर्वांचे ऑक्सिडेशन नंबर आपण लिहिले. आता आपण प्रॉडक्ट साईडचे ऑक्सिडेशन नंबर लिहू. बघा आता प्रॉडक्ट साईडमध्ये काय आहे, कॉपर. आता कॉपर एकटा आहे, फ्री, कोणाशीच काही संबंध नाही आहे, बरोबर आहे. फ्री आहे, फ्री स्टेट, एलिमेंटल स्टेट. मग काय घेणार मित्रांनो, यस इट इज 0. बघा या ठिकाणी याचा ऑक्सिडेशन नंबर आला 0. का, तर तो फ्री स्टेट, जसा हा फ्री स्टेट हा तो फ्री आहे, कोणासोबत रिॲक्शन नाही त्याची, एकटा, बरोबर आहे. बघा आता H2O मध्ये काय करणार, H2O मध्ये तुम्हाला माहिती आहे परत, ऑक्सिजन
-2 असतो माहिती आहे. आणि आता हायड्रोजन इथं एकटा होता, कोणासोबतच नव्हता, म्हणून आपण काय घेऊन टाकलं 0. फ्री स्टेट, इलेमेंटल स्टेट, अनकंबाईंड स्टेट. इथं तो कंबाईंड स्टेटमध्ये आहे, कोणासोबत तरी तो कंबाईन झाला आहे. कोणासोबत झाला आहे बघा, कोणासोबत झाला आहे, ऑक्सिजन सोबत. ऑक्सिजन काय, नॉन मेटल. जेव्हा हायड्रोजन नॉन मेटल सोबत कंबाईन होतो तेव्हा तो +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, एका हायड्रोजनचा +1. हां, आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जेव्हा तुम्ही ऑक्सिडेशन नंबरचा यूज करून ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडेशन, रिडक्शन किंवा रेडॉक्स रिॲक्शन या 5 गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आयडेंटिफाय करणार, तेव्हा इथं जो ऑक्सिडेशन नंबर तुम्ही लिहिणार तो एकाच ॲटमचा असला पाहिजे. जसं या ठिकाणी बघा, हायड्रोजन H2 2 ॲटम आहेत, एका हायड्रोजनचा +1, 2 हायड्रोजनचा लिहिला असता तो +2 झाला असता, बरोबर आहे. कॅल्क्युलेशन करताना तो +2 घ्या तुम्ही, कारण की ×2 ×3 ×4 असं करू शकतो आपण. पण इथं लिहिताना एका सिंगल हायड्रोजनचा आपल्याला विचार करायचा आहे की त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे का, कारण की आपण काय बघतोय, चेंज इन ऑक्सिडेशन नंबर काय बघ, इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला ते आपल्याला बघायचं आहे, एकामध्ये किती बदल झाला ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे ना. म्हणून या ठिकाणी ते विचार करायचा की लिहिताना सिंगल ॲटमचाच ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला लिहायचा आहे, अदरवाईज तुमचं आन्सर चुकेल. लक्षात आलं बघा. आता या ठिकाणी सर्वांचे ऑक्सिडेशन नंबर मी या ठिकाणी लिहिले. ओके, आता तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे का रेडॉक्स आहे. खूप सोपं आहे बघा. आता असे इलेमेंट शोधा ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला चेंज झालेला दिसेल. जसं आता फॉर एक्झाम्पल मी जर कॉपरचा विचार केला मित्रांनो, कॉपरचं इकडे काय दिसतोय +2, इकडे काय 0. एक सरळ लाईन ड्रॉ करा या ठिकाणी, तुमचं लवकर लक्षात येईल. बघा, दोघं कॉपरमध्ये मी लाईन ड्रॉ केली आणि मला आठवलं आहे, जाणवतं आहे की इथं +2 इकडे 0 म्हणजे तो डिक्रीज झाला आहे, सहज तुम्हाला समजेल म्हणून या ठिकाणी लिहून टाकलं मी, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग मला डेफिनेशन आठवते, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर काय, रिडक्शन, म्हणून या ठिकाणी लिहिलं मी. बघा, ही रिॲक्शन कोणती आली मग तुमची, रिडक्शन रिॲक्शन. अजून चेक करा कोणाचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला दिसतोय का. बघा, मग आपण आता या ठिकाणी चेक करू. ऑक्सिजन -2 आहे, इकडे पण कोणाशी कम्पेअर करायचं, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. रिॲक्टंटमधला कॉपर, प्रोडक्टमधला कॉपर. रिॲक्टंटमधला ऑक्सिजन, प्रोडक्टमधला ऑक्सिजन. रिॲक्टंटमधला हायड्रोजन, प्रोडक्टमधला हायड्रोजन. तुम्ही इथल्या इथं कम्पेअर नाही करायचं. ओके, बघा आता रिॲक्टंटमधला ऑक्सिजन -2, प्रोडक्टमधला पण देअर इज नो चेंज. ओके, आता आपण हायड्रोजनचा विचार करू. रिॲक्टंटचा हायड्रोजन काय मित्रांनो, 0. प्रोडक्टचा हायड्रोजन काय, +1. मग सहज लाईन ड्रॉ करून या ठिकाणी दाखवा, हायड्रोजन, इकडे पण हायड्रोजन. काय जाणवतं आहे, 0 to +1, 0चा +1 झाला म्हणजे काय, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इथे लिहिला आपण बघा, तर त्याला काय म्हणणार, ऑक्सिडेशन. बघा, आता ह्या सिंगल रिॲक्शनमध्ये तुम्हाला जाणवत असेल, दिसत असेल, तुम्ही सहज बघू शकतात की एका ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला आहे कॉपरचा. बघा, चेक करा. त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या इलेमेंटचा जर विचार केला, म्हणजे हायड्रोजनचा जर आपण विचार केला, तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला आहे. म्हणजे एकाच रिॲक्शनमध्ये इन्क्रीज डिक्रीज ऑक्सिडेशन रिडक्शन झालं आहे. म्हणजेच मित्रांनो, ही जी रिॲक्शन असेल ही डेफिनेटली तुमची रेडॉक्स रिॲक्शन असेल. म्हणजे सहज तुम्हाला आता सांगता येऊ शकतं की विच इज युअर रेडॉक्स रिॲक्शन, ज्याच्यामध्ये इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पण असेल आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पण असणार. बरोबर आहे, लक्षात आलं. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचं अजून लवकर लक्षात येईल. समजा या ठिकाणी तुम्हाला एखादा कंपाऊंड दिला आहे Fe3O4. ओके, Fe3O4 किंवा Fe2O3 घेतलं तरी पण चालेल. बघा, Fe3O4 याची रिॲक्शन आपण कार्बनसोबत करतोय. ओके, जेव्हा आपण कार्बन आणि Fe3O4 ची रिॲक्शन करणार, बघा कार्बन हा काय करणार, तर ऑक्सिजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो. बरोबर आहे. मग या ठिकाणी ऑक्सिजन, यातला ऑक्सिजन जर निघून गेला तर काय शिल्लक राहील, फक्त Fe शिल्लक राहील. किती वेळेस, 3दा Fe.
ओके, कार्बन आणि ऑक्सिजन जर एकत्र आलं तर काय तयार होतं आपल्याला माहिती आहे. कार्बन ऑक्सिजन गिव्ज CO2. माहिती आहे तुम्हाला. येस. मग रिॲक्शनला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करून टाका वाटल्यास. 2 कार्बन या ठिकाणी घेतले आपण, 2दा CO2 तयार होऊन जाईल, कारण की आपल्याकडे 4 ऑक्सिजन आहेत. हे झालं 4 ऑक्सिजन. बरोबर. तर हे झालं तुमचं बघा Fe3O4 फेरोसोफेरिक ऑक्साईड. इथे Fe2O3 घेतलं असतं तरी चाललं असतं, FeO घेतलं असतं तरी पण चाललं असतं. ओके, त्याचं कन्व्हर्शन झालं तुमचं Fe आणि CO2 मध्ये. मग आता ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे की रिडॉक्स आहे ते आपल्याला ओळखायचं. फटाफट ऑक्सिडेशन नंबर सांगा मला. बघा आता Fe3O4 फ्रॅक्शनल त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे, काल आपण बघितला होता. बरोबर आहे. याचा ऑक्सिडेशन नंबर आहे तुमचा फ्रॅक्शनल, अँड दॅट वन इज युअर +8/3. ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. एकापेक्षा जास्त ॲटम वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, त्याचं ॲव्हरेज आपण घेतो. कालचं एक्झाम्पल बघा, तुम्हाला लक्षात येईल. कार्बन फ्री स्टेटमध्ये आहे 0, Fe फ्री स्टेटमध्ये 0. कार्बन कोणासोबत रिॲक्ट आहे मित्रांनो? ऑक्सिजन सोबत आहे. कार्बन ऑक्सिजन सोबत आहे. इकडचा ऑक्सिजन तर -2 असणार आहे, प्रश्न नाही आहे. हा ऑक्सिजन पण तुमचा -2 असणार आहे, प्रश्न नाही आहे. नेहमी -2 असतो. आता एका ऑक्सिजनचा -2, 2 ऑक्सिजनचं की त्याला -4, म्हणजे एक कार्बन असेल तुमचा +4. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे, तर ह्या गोष्टी तुम्हाला सोप्या होतील. ओके, म्हणून ते रूल्स परत व्यवस्थित वाचा. एक्झाम्पल जे आपण घेतले आहेत ते व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा आता या ठिकाणी Feचं ऑक्सिडेशन नंबर काय झाला बघा मित्रांनो. प्लस वॉट एव्हर इट मे पॉझिटिव्ह आहे 1 2 3 4. इथं +8/3 आहे, तो 0 झाला आहे. प्लसचा 0 झाला म्हणजे काय? डिक्रीज झाला. डिक्रीज झाला म्हणजे काय? डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी डिक्रीज झाला म्हणजे रिडक्शन. आता आपण दुसरा ऑक्सिडेशन नंबर शोधण्याचा प्रयत्न करू. इकडे -2 आहे ऑक्सिजन, इकडे पण एकाच ॲटमचा विचार करायचा. इथं 4 जरी घेतले तरी एकाचा विचार करतो मी. इथं 2 आहेत तरी एकाचा विचार करतो. एकामध्ये काय बदल झाला तेवढं फक्त आपल्याला बघायचं आहे, बदल नाही. कार्बनचा विचार करू आपण. बघा इकडे कार्बन 0 आहे, इकडे कार्बन किती आहे बघा मित्रांनो, +4 आहे. 0चा +4 म्हणजे काय? इन्क्रीज. इन्क्रीज म्हणजे काय? इन्क्रीज म्हणजे तुमचं ऑक्सिडेशन. बघा एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण आहे, एकाच रिॲक्शनमध्ये रिडक्शन पण आहे. म्हणजेच डेफिनेटली दिस रिॲक्शन इज युअर रेडॉक्स रिॲक्शन. म्हणून या रिॲक्शनला काय म्हणणार मित्रांनो? रेडॉक्स रिॲक्शन तुम्ही असं म्हणणार. लक्षात आलं. बघा तुम्हाला 5 गोष्टी मी सांगितल्या त्या आयडेंटिफाय करायच्या. ऑक्सिडेशन बघितलं आपण, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, रिडक्शन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, रेडॉक्स, इन्क्रीज डिक्रीज सायमल्टेनियस. 3 झाल्या. चौथं तुम्हाला बघायचं ऑक्सिडंट, ऑक्सिडायझिंग एजंट, आणि 5वा रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. मग आपण आता बघणार व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑक्सिडंट. ऑक्सिडंट म्हणजे काय? लक्ष द्या व्यवस्थित. ऑक्सिडेशनवर बघितलं आहे मित्रांनो आपण. आपल्याला आता बघायचं आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑक्सिडंट. ऑक्सिडंट, ऑक्सिडंटला दुसरा शब्द काय वापरतो आपण? ऑक्सिडायझिंग एजंट. एक महत्त्वाचं सेंटेन्स मला याच्या अगोदर पण सांगितलं, आता पण सांगतो. जो ऑक्सिडंट असतो, ऑक्सिडायझिंग एजंट असतो, डेफिनेशन अगोदर पण बघितलं आहे आपण, पण आता आपल्याला इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर बघायचे आहेत. तर आपण असं म्हटलं आहे की जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवतो, विच ब्रिंग्स अबाउट द ऑक्सिडेशन ऑफ अदर स्पेसीज बट इटसेल्फ गेट रिड्यूस. जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवतो पण स्वतः मात्र काय होतो? रिड्यूस होतो. दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवतो म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर आहे. मग ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडंट इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर काय असेल? सोपी डेफिनेशन सांगतो, लक्षात ठेवायचं. असा स्पेसीज, असा रिएजंट whose ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज विल, डाऊनवर्ड एरो म्हणजे काय? कमी होणे. ज्याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज विल, कमी होईल, त्याला म्हणणार तुम्ही ऑक्सिडंट, ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात आलं. आणि मग ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय, बरोबर आहे, कमी का होतोय? कारण की तो इलेक्ट्रॉन गेन करतोय, दुसऱ्याची इलेक्ट्रॉन काढून घेतो. म्हणजे दुसरा काय करतो? इलेक्ट्रॉन लॉस करतोय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन तो करतोय, स्वतः मात्र तो रिड्यूस होतोय. पण सिंपल काय लक्षात ठेवायचं? ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला तो ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. आणि दुसरा आहे रिडक्टंट. रिडक्टंट म्हणजे रिड्युसिंग एजंट. मग काय म्हणणार डेफिनेशन? यालाच उलट करा.
द स्पेसीज ऑफ विच द ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस, अशी स्पेसीज ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढेल. त्याच्या नावात त्याचा अर्थ देऊन टाकला. रिडक्टंट जो दुसऱ्याचं रिडक्शन घडवतो, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो. स्वतःचे इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याला देऊन टाकलं म्हणजे काय, त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो. ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढेल तो रिडक्टंट, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होईल तो ऑक्सिडंट. सोपं आहे. मग तुम्हाला आता ओळखायचं आहे बघा या ठिकाणी. रेडॉक्स रिॲक्शन, 2 रिॲक्शन तुमच्या समोर आहेत. त्याच्यातला ऑक्सिडंट कुठला, रिडक्टंट कुठला. आता महत्त्वाचं सेंटेन्स सांगतो, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल की दिलेल्या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये कोणता ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कोणता रिड्युसिंग एजंट आहे, म्हणजे कोणता ऑक्सिडंट आणि कोणता रिडक्ट, असा प्रश्न तुम्ही विचारला. आयडेंटिफाय द ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट इन द गिव्हन रेडॉक्स रिॲक्शन. दिलेल्या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये कोणता ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कुठला रिड्युसिंग एजंट तुम्हाला ओळखायचं आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा सेंटेन्स. ओळखताना फक्त रिॲक्टंट साईडचाच विचार करायचा, प्रॉडक्टकडे बघायचं सुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडंट आणि रिडक्टंट ओळखताना फक्त कोणत्या बाजूला ओळखायचं आहे, लेफ्ट हँड साईड. फक्त आणि फक्त रिॲक्टंट साईडचाच विचार करायचा, प्रॉडक्टकडे जायचं नाही. आपल्याला विचारलेलं असतं ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट, तुम्ही प्रॉडक्टच्या बाबतीत विचार करता, अजिबात प्रॉडक्टकडे डुंकूनही बघायचं नाही, फक्त रिॲक्टंटचाच विचार करायचा. रिॲक्टंटमध्ये कोणता ऑक्सिडायझिंग एजंट आहे, रिॲक्टंटमध्ये कोणता रिड्युसिंग एजंट आहे, ओळखता येईल. मग आता बघा डेफिनेशन तुमच्या समोर आहेत. ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी तो ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याचा वाढला तो रिड्युसिंग एजंट. मग ओळखू आपण आता ह्या रिॲक्शनमध्ये. खूप सिंपल आहे बघा आता इकडे तर जायचा प्रश्न नाही, तुम्हाला अगोदर सांगितलं मी, फक्त या दोघांमध्ये आपल्याला ओळखायचं आहे, बरोबर आहे. मग ओळखताना काय करायचं बघा. आता इथं म्हटलं आपण कॉपरचा +2 तो किती झाला आहे, 0. म्हणजे काय झालं रे, इथं म्हटलेलं पण ऑलरेडी आपण डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग डिक्रीज शोधायचं आपण. डिक्रीज म्हणजे काय बघा, डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला, त्याला काय म्हणणार, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे या ठिकाणी पण कॉपरचा, लक्षात ठेवा परत महत्त्वाचं, कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला म्हणजे कॉपर ऑक्सिडायझिंग एजंट असं नाही मित्रांनो. तर कॉपरसोबत जे काही असेल एवढा जो पार्ट आहे हा पूर्णच्या पूर्ण तुमचा, म्हणजे कॉपर ऑक्साईड जो आहे हा पूर्णच्या पूर्ण तुमचा काय, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिडक्टंटला काय म्हटलं आपण, ज्याचा असं स्पेसीज, त्याचा इलेमेंट ज्याचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होईल. आता बघा हायड्रोजनचा विचार करू आपण, रिॲक्टंटचा विचार करायचा, प्रॉडक्टचा नाही. हायड्रोजनचा विचार केला तर इथं 0 आहे बघा, बरोबर. 0चं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, +1. इथं म्हटलं आपण इन्क्रीज, कोणाचा ऑक्सिडेशन नंबर वाढला आहे, H2चा. ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढेल बघा, H2चा ऑक्सिडेशन नंबर वाढला आहे म्हणून ह्या H2ला काय म्हणणार, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढेल दॅट वन इज युअर रिड्युसिंग एजंट. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये CuO जो आहे तो तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हायड्रोजन जो आहे तो तुमचा रिड्युसिंग एजंट आहे. मग दोघं तुम्हाला आता ओळखता आले. व्हॉट इज युअर ऑक्सिडायझिंग एजंट, व्हॉट इज युअर रिड्युसिंग एजंट. आता फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, फक्त खाली लिहिताना काय लिहिणार, मग ऑक्सिडायझिंग एजंट जो असेल तो CO, रिड्युसिंग एजंट जो असेल तो, बरोबर आहे. ह्या एक्झाम्पलच्या बाबतीत आपण बघितलं. आता वरचं एक्झाम्पल जे आहे त्याच्यात बघू आपण, विच इज युअर ऑक्सिडायझिंग एजंट, विच इज युअर रिड्युसिंग एजंट. बघा आता या ठिकाणी ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच डेफिनेशन परत आपण वापरणार फक्त रिॲक्टंटमध्ये, प्रॉडक्टमध्ये नाही. आता रिॲक्टंटमध्ये बघा Fe विचार करा. Feचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +8/3. तो किती झाला आहे, 0. प्लसचा 0 झाला म्हणजे काय, डिक्रीज झाला बघा, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच तो काय आला तुमचा ऑक्सिडंट. मग या ठिकाणी लिहिताना कसं लिहिणार तुम्ही परीक्षेमध्ये, इन दिस रिॲक्शन. ऑक्सिडंट काय असेल, मग ऑक्सिडंट लिहिताना पूर्ण तो कंपाऊंड लिहायचा आहे, नुसतं Fe लिहायचं नाही, Fe3O4, बरोबर आहे. आता आपण कार्बनचा विचार करू मित्रांनो. कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर किती, 0. इकडे गेला +4 झाला, वाढलेला आहे. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. ऑक्सिडेशन नंबर जर वाढला तर काय, तो रिडक्टंट. म्हणून या ठिकाणी लिहिणार तुम्ही, इन दिस रिॲक्शन रिडक्टंट किती आहे, कुठला आहे, मग रिडक्टंट इज युअर कार्बन आहे. इकडचा हा कोइफिशियंट नाही लिहित चालेल, पण कंपाऊंड लिहिताना मध्ये हे सर्व लिहावं लागेल तुम्हाला, बरोबर आहे. तर या ठिकाणी आहे तुमचा रिडक्टंट कार्बन. कार्बन हा तुमचा रिड्युसिंग एजंट आहे
आणि Fe3O4 हा तुमचा ऑक्सिडंट आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर बघा खूप महत्त्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी कंप्लीट केला आहे. हाऊ टू आयडेंटिफाय ऑक्सिडेशन रिॲक्शन, हाऊ टू आयडेंटिफाय रिडक्शन रिॲक्शन, हाऊ टू आयडेंटिफाय redox reaction, how to identify oxidant in a given redox reaction, how to identify a reductant in a given redox reaction. पाचही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्या अगोदर स्टॉक नोटेशन, बरोबर आहे. याच्यातले काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला परत घेणार. जे तुम्हाला अजून जास्त आयडियाज जे आहेत त्या ह्या ऑक्सिडेशन रिडक्शनच्या बाबतीत, रेडॉक्स रिॲक्शनच्या बाबतीत, ऑक्सिडंट रिडक्टंटच्या बाबतीत, इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर जे म्हटलं आहे आपण त्याच्या बाबतीत येईल, बरोबर आहे. तर नंबर ऑफ टाईम्स तुम्ही याची रिव्हिजन जर केली तर सहज तुम्हाला हे काढता येऊ शकतं, सांगता येऊ शकतं, सहज तुम्हाला यातल्या बारीक गोष्टीसुद्धा समजू शकतात मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. रिवाईज करा, परत परत व्हिडिओज बघा तुम्ही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलं आहे मी, बरेचसे विद्यार्थी परत ॲपला आपले जॉईन झाले असतील. तर जे विद्यार्थी नव्याने जॉईन झाले असतील किंवा जे जुने विद्यार्थी आहेत पण ज्यांनी मला अजून त्यांचा व्हॉट्सअप नंबर पाठवलेला नाही, कारण की आपण ब्रॉडकास्ट ग्रुप तयार ऑलरेडी केलेला आहे, त्याच्यात बरेचसे विद्यार्थ्यांचे नंबर ॲड पण झाले आहेत. तर तुम्हाला नोट्स किंवा इतर काही गोष्टी ज्या असतील महत्त्वाच्या त्या मी त्या ब्रॉडकास्ट ग्रुपला फॉरवर्ड करणार आहे. म्हणून तुमचा व्हॉट्सअप नंबर मला पाठवा. माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचं आहे. 9822440594 हा माझा मोबाईल नंबर आहे. ह्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला तुमच्या व्हॉट्सअप नंबर पाठवा. त्याच्यात तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. पूर्ण नाव लिहिल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि तुमचा ॲपमधला नंबर जो आहे तो त्या ठिकाणी ॲड करायचा आहे, बरोबर आहे. आणि जे नवीन परत विद्यार्थी जॉईन झाले असेल त्यांना परत एक सूचना आहे महत्त्वाची, की आपण 11वीचे काही बेसिक व्हिडिओज तयार केलेले आहेत. ते बेसिक व्हिडिओ माझं जे यूट्यूब चॅनल आहे DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर, त्या यूट्यूब चॅनलला ते बेसिक व्हिडिओज मी अपलोड केले आहेत. ते बेसिक व्हिडिओ त्या चॅनलला जाऊन तुम्ही बघायचे आहेत, कारण की ते बेसिक व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. कारण की पुढचा जो पार्ट आपण घेणार आहे, पुढचे चॅप्टर जे आपण सुरू करणार आहे ते त्या बेसिक व्हिडिओवर आधारित असणार आहे. मग ते व्हिडिओज तुम्ही रिपीटेडली बघा. ते बघितल्यानंतर तुम्हाला पुढचा जो पार्ट मी घेणार तो सहज समजेल. लक्षात आलं. म्हणजे तर असा पण तुम्हाला समजणार आहे, पण जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते बेसिक सर्व व्हिडिओ तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर यूट्यूब चॅनलला जाऊन बघा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर हे यूट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. ऑलसाठी त्याला परमिट करा. म्हणजे तुम्हाला जे नंतर मी व्हिडिओज अपलोड करणार आहे ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ सहज बघू शकतात. म्हणून ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो ते लवकर करा. ते सर्व 11वीचे बेसिक व्हिडिओज बघा. लक्षात आलं. तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. आजसाठी एवढंच असणार आहे. याचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला परत घेणार. थँक्यू. बाय. प्लीज 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 स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू.